तानाजी सावंत यांनी 6,500 कोटींचा अँब्युलन्स घोटाळा केला। अँब्युलन्स खरेदीच्या नावाखाली 539 कोटी रुपये खाल्ले। रोहित पवार यांचा गंभीर आरोप। तानाजी सावंतांनी राजीनामा द्यावा, रोहित पवारांची मागणी। प्रकाश आंबेडकर यांनी गेली 2 वर्ष मला टॉर्चर केलंय, नाना पटोले यांचा आरोप। तर प्रकाश आंबेडकरांकडे आम्ही समर्थन मागितलं नाही, काँग्रेसला समर्थन द्यायचं असल्यास ते देऊ शकतात, नाना पटोले यांचं वक्तव्य। वंचितनं 7ही जागांवरती पाठिंबा दिल्यास अकोल्याच्या जागेवरती पुनर्विचार व्हावा असं काँग्रेस कार्यकर्त्यांना वाटतं। अकोल्याच्या जागेसंदर्भात हायकमांडला कळू, विजय वडेट्टीवार यांचं वक्तव्य। अकोल्याच्या जागेवरती प्रकाश आंबेडकरांना समर्थन देण्याची काँग्रेसची तयारी। आंबेडकरांनी 7 जागांवरती समर्थन देण्याची तयारी दाखवल्यानंतर काँग्रेसच्या हालचाली। आंबेडकरांचं समर्थन हवं असणाऱ्या 5 जागांची यादी काँग्रेस देणार। माढा लोकसभा मतदारसंघामध्ये गुलाल वंचितचा असणार, वंचित उमेदवार रमेश बारसकर यांचा दावा। धुळ्याचे माजी पोलीस अधीक्षक लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात, वंचितकडून अब्दुल रहमान यांना उमेदवारी। वंचितनं मुस्लिम उमेदवार दिल्यानं काँग्रेस ठाकरे गटाला जागा सोडण्याची शक्यता। आरबीआयचा 90वा वर्धापन दिवस एनसीपीए या ठिकाणी साजरा। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कार्यक्रमाचं उद्घाटन, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीही उपस्थित। पंतप्रधान मोदींच्या सभांचा एप्रिल ते मे महिन्यामध्ये महाराष्ट्रात धडाका। राज्यामध्ये मोदींच्या जवळपास 10 सभांचं नियोजन। मोदींच्या सभांच्या तारखा लवकरच जाहीर होणार। पंतप्रधान मोदींचा सरकारी पैशातून दौरा, मोदी आचारसंहितेचं उल्लंघन करतायत। मोदींनी मुंबईमध्ये 10 सभा घेतल्या तरी भाजप मुंबईमधून तडीपार होईल। पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यावरती संजय राऊतांची टीका। सर्वात जास्त भ्रष्टाचार भाजपमध्ये, दररोज भाजपमध्ये 5 भ्रष्टाचारी नेत्यांचा प्रवेश होतो। खासदार संजय राऊत यांची भाजपवर टीका। दिल्लीमधल्या सभेमध्ये उद्धव ठाकरेंची लायकी राहुल गांधींनी दाखवली। नितेश राणेंची उद्धव ठाकरेंवरती टीका। ठाकरे गटाला इलेक्टोरल बॉन्ड कोणी दिले याचा हिशेब आम्हाला जाणून घ्यायचा आहे, नितेश राणे यांची प्रतिक्रिया। पंतप्रधानांच्या दौऱ्यावरती संजय राऊत टीका करण्याचं काम करतायत। 4 जून नंतर देखील पंतप्रधानपदी नरेंद्र मोदीच असणार, नितेश राणे यांची संजय राऊतांवरती टीका। भाजपचे नेते आशिष शेलार यांची उद्धव ठाकरेंवरती टीका। उबाठा गटाचा गल्लीमध्ये गोंधळ आणि दिल्लीमध्ये काँग्रेसच्या समोर मुजरा सुरू आहे। एक्स माध्यमावरती शेलारांची पोस्ट। भाजपनं देशाला धर्माची आणि जातीची कीड लावली। काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांची प्रचाराच्या दरम्यान भाजपवरती सडकून टीका। काल रामलीला मैदानावरती भ्रष्टाचारांचा मेळा बघितला। सर्व भ्रष्टाचारी त्यात सहभागी झाले होते। इंडी गठबंधन न म्हणता त्यांना इंडी ठगबंधन असं म्हणता येईल। भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांची विरोधकांवर टीका। नरेंद्र मोदी यांच्या विरोधामधील मतांमध्ये विभाजन होतं आणि भाजप पुढे जाते, मात्र यावेळेला विरोधी गटाचं विभाजन टाळण्याचा प्रयत्न इंडिया आघाडीच्या माध्यमामधून आपण प्रयत्न करत असल्याचं पृथ्वीराज चव्हाण यांचं वक्तव्य। काल जयंत पाटील यांनी साताऱ्याच्या जागेसोबत सांगलीच्या जागेसंदर्भात चर्चा केली। कुठल्याही परिस्थितीमध्ये सातारा मतदारसंघ राखला पाहिजे। शरद पवार जो उमेदवार देतील तो आम्हाला मान्य असेल। सातारा आणि सांगली संदर्भात पृथ्वीराज चव्हाण यांचं स्पष्टीकरण। मराठा आंदोलकांकडून अशोक चव्हाण यांना प्रवेशबंदी। नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील घटना, कोंढा येथील मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांचा अशोक चव्हाणांना विरोध। छत्रपती संभाजीनगरमध्ये विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीची बैठक। या बैठकीला शिवसेना, ठाकरे गट, त्यासोबतच काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे पदाधिकारीही उपस्थित। राष्ट्रवादी काँग्रेसचा धाराशिवचा उमेदवार अखेर ठरला। धाराशिव लोकसभेसाठी विधान परिषद आमदार विक्रम काळे यांचं नाव निश्चित। विक्रम काळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधान परिषदेचे आमदार। महादेव जानकर यांनी रासपच्या एबी फॉर्म सोबतच भरला उमेदवारी अर्ज। मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीमध्ये दाखल करणार अर्जाचा दुसरा संच।
परभणीमधून विकासाच्या मुद्द्यावरती निवडणूक लढणार, माझ्यासमोर कोणाचंही आव्हान नाही, उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आधी जानकरांची प्रतिक्रिया. सर्वजण एकत्रितपणे महादेव जानकर यांचा प्रचार करणार, परभणी लोकसभेमधून यंदा आम्हीच जिंकणार, रासपचे आमदार रत्नाकर गुट्टे यांनी व्यक्त केला विश्वास. नाराजी दूर झाली असून महादेव जानकरांचा प्रचार करणार आणि ही जागा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी आपण निवडून आणणार, भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी केलं स्पष्ट. धनशक्तीला सर्वसामान्य जनता पराभूत करेल, दिंडोरी लोकसभेचे उमेदवार भास्कर भगरे यांचं वक्तव्य. तर केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री असून देखील मतदारसंघातील आरोग्याचे प्रश्न सुटले नाहीत, भगरे यांची भाजपच्या उमेदवार भारती पवार यांच्यावरती टीका. लोकसंवाद यात्रेच्या माध्यमातून नितीन गडकरी यांचा नागपूरमध्ये जोरदार प्रचार, उत्तर नागपूर विधानसभा क्षेत्रामध्ये लोकसंवाद यात्रा. उत्तर नागपूरमधील पिछाडी यंदा भरून काढणार, उत्तर नागपूरमधून यंदा किमान 30 ते 40 हजारांची आघाडी घेऊ, नितीन गडकरी यांनी व्यक्त केला विश्वास. उत्तर नागपूर परिसरामध्ये 11 जेसीबी मधून नितीन गडकरींवरती फुलांचा वर्षाव, यात्रेमध्ये मोठ्या संख्येने भाजपचे कार्यकर्ते सहभागी. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधामध्ये नागपूरमध्ये काँग्रेसकडून मैदानात उतरलेल्या विकास ठाकरेंची पदयात्रा. विदर्भातील तापमान पाहता उमेदवारांचा सकाळच्या पहिल्या सत्रात जास्तीत जास्त प्रचारावरती भर. चंद्रपूरमध्ये सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारापासून आमदार किशोर जोरगेवार अलिप्त, महायुतीच्या उमेदवाराकडून संपर्क झालेला नाही, त्यामुळे मी प्रचारात दिसत नाही, कदाचित त्यांना माझी गरज नसेल, किशोर जोरगेवार यांची प्रतिक्रिया. विनायक मेटेंचे लहान बंधू रामहरी मेटे जय शिवसंग्राम संघटनेसह महायुतीमध्ये सहभागी होण्याची शक्यता. 2-3 दिवसांमध्ये रामहरी मेटे घेणार निर्णय. हातकणंगलेमधून इच्छुक असलेले भाजपचे नेते संजय पाटील धैर्यशील माने यांच्यावरती नाराज, जोपर्यंत सन्मान नाही तोपर्यंत धैर्यशील माने यांचा प्रचार करणार नाही, संजय पाटील यांनी व्यक्त केली नाराजी. मंत्री दीपक केसरकर यांना लोकसभा निवडणुकीच्या काळामध्ये शस्त्र जमा करण्याचे आदेश. सावंतवाडी पोलीस ठाणे हद्दीमधील एकूण 13 जणांना शस्त्र जमा करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. 17 मे रोजी शिवाजी पार्कवरती सभा घेण्यासाठी ठाकरे गट आणि मनसेकडून अर्ज. एकाच दिवशी दोन्ही पक्षांकडून मैदानासाठी पालिकेमध्ये अर्ज, मात्र मनसेचा अर्ज ठाकरे गटाच्या अर्जापूर्वी आल्यानं मैदान मनसेला मिळण्याची शक्यता. बुलढाणा काँग्रेस जिल्हाध्यक्षासह 25 जणांवरती गुन्हे दाखल, आचारसंहितेमध्ये आंदोलन केल्याप्रकरणामध्ये कारवाई. स्टार प्रचारकांकडे 1 लाखापेक्षा जास्त रोकड सापडल्यास होणार कारवाई, निवडणूक आयोगाचा इशारा. तसंच उमेदवाराला रोजच्या खर्चाची नोंद निवडणूक आयोगाला पाठवावी लागेल. अमरावतीमध्ये भाजपनं नवनीत राणांच्या विजयासाठी आखला मेगा प्लॅन. अमरावती भाजपचे अध्यक्ष प्रवीण पोटे यांच्या कार्यालयामध्ये भाजपची महत्त्वाची बैठक. कोणत्याही परिस्थितीमध्ये स्वतःहून काँग्रेस पक्षाचा राजीनामा देणार नाही, काँग्रेसनं वाटल्यास हवी ती कारवाई करावी, रामटेक लोकसभा मतदारसंघामधून अपक्ष निवडणूक लढणाऱ्या किशोर गजभिये यांचं वक्तव्य. संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी घेतली शरद पवार यांची भेट. प्रवीण गायकवाड माढा लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक, माढा लोकसभेसंदर्भामध्ये शरद पवार काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष. शरदचंद्र पवार गटाचे नेते रमेश बारस्कर यांची पक्षातून हकालपट्टी. वंचितकडून माढ्याची उमेदवारी जाहीर होताच बारस्कर यांना केलं बडतर्फ. पराभूत मानसिकतेमधून आढळराव पाटलांची चिडचिड होते, अमोल कोल्हे यांची आढळराव पाटील यांच्यावरती टीका. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.